नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथे मोड आलेल्या मटकीची सुक्की भाजी बनवणार आहोत. मोड आलेली मटकी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे काय काय फायदे आहेत हे मी व्हिडिओत तुम्हाला पुढे सांगेनच. ही मटकीची उसळ तुम्ही टिफिनला बनवू शकता, दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता. बनवायला अगदी साधी आणि सोपी आहे, पण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आता ही मटकी आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे. मटकीला छान असं मोड कसं आणायचं हे मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगेनच. आता ही मोड आलेली मटकी आपल्याला या कढईत घालायची आहे आणि ही मटकी आपल्याला एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. मटकी थोडी परतून घ्यायची म्हणजे ती पचनास हलकी होते आणि अशी मटकी थोडी परतून घेतली ना, भाजी ही चवीला छान होते. आता मटकीला मोड कसं आणायचं ते सांगते. सकाळी मटकी स्वच्छ निवडून ती धुवून दिवसभर पाण्यात भिजू घालायची. नंतर रात्री भिजलेली मटकी एका चाळणीत काढून त्यातील सगळं पाणी निथळून घ्यायचं. नंतर त्या चाळणीवरती सुती कापड किंवा झाकण ठेवून ही चाळण रात्रभर तशीच ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मटकीला छान मोड येतात. ही मोड आलेली मटकी भाजीसाठी रेडी होते. आज सकाळी मटकी पाण्यात भिजत घातला तर दुसऱ्या दिवशी मोड आलेली मटकी भाजीसाठी तयार होते. मोड आलेल्या मटकीमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ही मोड आलेली मटकी तुम्ही अशी परतून त्यामध्ये हळद मीठ घालून नाश्त्यामध्येही खाऊ शकता. यामध्ये भरपूर जीवनसत्व आणि प्रथिने असल्यामुळे आरोग्य चांगले राहते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ती कच्ची खाऊ नका. तर बघा इथे 2 ते 3 मिनटं ही मटकी मी छान अशी परतून घेतलेली आहे. आता ही मटकी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. आता याच कढईत आपण भाजी बनवणार आहोत. तर त्याकरता या कढईत आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू. जिरेही छान फुलले की नंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर आणि थोडा कढीपत्ता घालून घेऊ. कढीपत्ता चांगला तडतडला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत. या भाजीसाठी कांदा थोडा जास्त वापरायचा म्हणजे भाजी चवीला खूप छान होते. आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मोड आलेली मटकी खाल्ल्यामुळे पचन सुधारतं, आरोग्यासाठी चांगली आहे, कोलेस्ट्रॉल कमी होतं, डोळ्यांसाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठीही ही मोड आलेली मटकी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मोड आलेली मटकी आवर्जून खावा. कांदा छान असा परतून घेतला. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला टोमॅटो. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत. खूप बारीकही चिरायचं नाही, थोडं मोठं मोठं चिरून घेतला तरीही चालेल. आता हा टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत अगदी थोडा परतून घ्यायचा आहे. आता हा टोमॅटो खूप गाळ होईपर्यंत परतायचा नाही, कारण खूप गाळ झालेला टोमॅटो या भाजीमध्ये छान लागत नाही. त्यामुळे अगदी मिनिटभरच आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. मिनिटभर टोमॅटो परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे तिखट. इथे मी घरगुती साठवणीतील तिखट घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून 1 मिनिटभर हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. सगळा मसाला छान असा परतून घेतला. आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेली सगळी मटकी घालून घ्यायची आहे आणि एक 3 ते 4 मिनटं या मसाल्यासोबत मटकी आपल्याला परत एकदा छान परतून घ्यायची आहे. मसाल्यांसोबत मटकी अशी परतून घेतली ना, सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर या मटकीमध्ये छान उतरतो. त्यामुळे ही मटकी आपल्याला एक 3 ते 4 मिनटं या मसाल्यांसोबत परतून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटं मसाल्यांसोबत मटकी छान परतून घेतली. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं म्हणजे अर्धा ग्लासपेक्षाही कमी मी पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती ही भाजी आपल्याला वाफवून म्हणजे शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण मटकी परतून घेतलेली होती. नंतर मसाल्यांसोबत एक 3 ते 4 मिनटं परत एकदा आपण ही मटकी परतून घेतलेली आहे. त्यामुळे ही मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते, तेही अगदी कमी पाण्यामध्ये. तर ही भाजी आपण मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं शिजवून घेऊयात.
3 ते 4 मिनटं मंद आचेवरती भाजी छान अशी शिजवून घेतली. मस्त अशी भाजीला वाफ बसली आहे. आता ही भाजी आपण परत एकदा तळापासून हलवून घेऊ. ही भाजी शिजवण्यासाठी इथे आपण अजिबात जास्तीचं पाणी वापरलं नाही, तरीही ही भाजी अगदी छान अशी शिजली गेलेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊ. तयार झाली आपली मोड आलेली मटकीची उसळ. ही उसळ तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता, टिफिनसाठी बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते. तर अशी ही पौष्टिक मटकीची उसळ तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.